हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर मी तुम्हाला काल अर्धा व्हिडिओ शेअर केला होता आणि राहिलेला अर्धा आत्ता दाखवत आहे. तर काल गुरुवारसुद्धा होता आणि त्यामध्ये आपली स्वामींचा गुरुवार असल्यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन वगैरे करतो आणि गुरुवारची आपली पूजासुद्धा होती. तर ती पूजा वगैरे मी करून घेतली आणि दारामध्ये रांगोळी वगैरे रांगोळी नाही, हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि पटपट अशी थोडीशी रांगोळी काढून घेतली, कारण भरपूर काढत बसायला आणि छान थोडंसं हे करीत बसायला जास्त वेळ नव्हता. खूप घाई होती काल मागं, त्यामुळे मग दिवे ह्यांना भरायला लावले आणि मी रांगोळी वगैरे काढून घेतली, लेपन वगैरे करून घेतलं आणि दिवे लावून घेतलेले आहेत आणि आपली दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तर आपल्या दरवाजामध्ये ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन करतो त्यावेळेस दोन्ही बाजूने स्वस्तिक काढायचं आणि आपण जे दिवे लावतो त्याला हळदी कुंकू देऊन आपल्या घरातील निगेटिव्हिटी जावं आणि पॉझिटिव्हिटी सदैव घरामध्ये राहो अशी प्रार्थना करायची आणि असं म्हणून आपण आपल्या दरवाजामध्ये हात जोडायचे, पाया पडायचं. तर इथे मी तुम्हाला काल प्रतीक्षाचं आवरून दाखवलं होतं. तर आता प्रतीक्षा शाळेत गेलेली आहे. तर हे बघा, तिला आवरून दिलेलं आहे, ती शाळेत गेलेली आहे. तर इथं मी काय केलं होतं, आजच्या स्वयंपाकामध्ये जे आहेत ते आपण मुगाचे वडे करतो बघा, जे की आपण नवनाथाची पोथी वगैरे लावतो त्यावेळेस पण पोथीमध्ये कढी आणि वड्याची एक अध्याय आहे बघा. ते वड्यासाठी नवनाथाच्या पोथीमध्ये डोळे काढून दिलेले आहेत बघा. नवनाथ महाराज ज्यावेळेस भिक्षा मागायला गेले होते त्यावेळेस जी भिक्षा देणारी, तिचं नाव काहीतरी आहे बघा, तर तिनं सांगितलं होतं की मी तुला वडा देते पण तू मला काय देशील. तर त्यावेळेस तिनं सांगितलेलं होतं की मला डोळा तुझा काढून दे, मग मी तुला वडा देते. तर नवनाथ महाराजानं त्या एका वड्यासाठी किंवा त्या भिक्षेमध्ये जे पण वडे घालेल त्यासाठी स्वतःचा डोळा काढून दिलेला आहे. तर एवढा वडा नवनाथ महाराजांना प्रिय होता. तर बाहेर खूप मुलांचा गोंधळ चालू आहे, असं मी त्यांना जाऊन नाही सांगू शकत, कारण लाईट पण गेलेली आहे आणि बाहेर मुलं खूप गोंधळ करत आहेत. तर चला आपली रेसिपी मी कंटिन्यू करते. तर आजच्या रेसिपीमध्ये कारल्याची भाजी, तसेच गवार आणि भेंडी आणि हरभऱ्याची भाजी आणि वडासुद्धा असतो, पण तो दोन्ही पण माझ्याकडे नव्हता, संपलेला होता, त्यामुळे मी जे आहे तेच केलेलं आहे. तर हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित तेला मिठात फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त काही ह्याला जामताम आपल्याला करत बसायचं नाही आहे, कारण हे तेला मिठाचंच असतं आजच्या स्वयंपाकामध्ये. तर कारलं जे आहे ते व्यवस्थित परतल्याशिवाय व्यवस्थित लागत नाही आणि कसंही जरी असलं, फ्राय जरी करून घ्यायचं असलं तरी शेवटी ते आपल्याला खायचं आहे. तर व्यवस्थित जर नाही परतलं तर आपल्याला ते कडू लागतं, त्यामुळे कारलं मी व्यवस्थित परतायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत इथं पिकवरण मी करून घेतलेलं आहे. आजचं जे पिकवरण असतं त्याला आपण कशाची फोडणी घालत नाही, ना जिरे, ना मोहरी, ना मिरची, कढीपत्ता वगैरे काहीच नाही. फक्त ह्याला थोडंसं मीठ टाकून गरम करून घ्यायचं आहे, बाकी काहीच टाकायचं नाही ह्याला. तर आमच्या इकडं आजच्या पितृपक्षामध्ये जे वरण करतात ते ह्याच पद्धतीचं करतात. तुमच्याकडे कसे करतात ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी एकीकडे वरण करून घेतलेलं आहे, एकीकडे आपली खीर शिजलेली आहे आणि एकीकडे कारलंसुद्धा परतून घेतलेलं आहे. तर खीर बऱ्यापैकी शिजत आलेली आहे, पूर्ण शिजलेली नाही आहे. तर ह्याला मी 2-3 वेळेस बघितलेलं आहे. तर झालं आता, एकीकडे वरण पण झालेलं आहे आणि ही जी पूजा आहे ती मी तुम्हाला मगाशी झाली म्हणून दाखवलेली आहे. तर इथं सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर कुठलीही पूजा असू दे आपल्याला सर्वप्रथम गणेशाची पूजाही करायचीच असते. तर ती पूजा मी केलेली आहे. त्याला दुधाचा आणि चंदनाचा अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर लगेच स्वामींचा केलेला आहे. मगाशी जी दाखवली तर पूजा झाल्याच्यानंतर मी फुलं आणायला गेले होते आणि जे आपलं हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे त्याची आणि जे फुलं आणल्याच्यानंतर वाहिलेले आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत. तर ही पूजा मी अगोदर करून घेतलेली होती आणि अर्धी सगळी जी पूजा होती ती साहेबांनी करून घेतलेली होती आणि मी जी पूजा केलेली आहे ती फक्त स्वामींची पूजा मांडलेली आहे, कारण मला आजचा उपवास असतो त्यामुळे मी ही पूजा अलग मांडलेली आहे. तर व्यवस्थित घट वगैरे मांडून घेतलेला आहे आणि ह्यांनी मला नंतर जे आपले घटासाठी लागणारे पानं वगैरे आहेत ते सुद्धा आणून दिलेले आहेत. तर इथं पूजा वगैरे मी मांडून घेतलेली आहे आणि लगेच आपल्या स्वयंपाकाकडे गेलेले आहे.
तर स्वयंपाकामध्ये इथं खीर आपली शिजलेली आहे आणि कारलंसुद्धा मगाशी मी जे परतायला टाकलेलं होतं ते परतून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता गवारीच्या शेंगा आणि थोडीशी भेंडी करून घेणार आहे। तर हे बघा इथं भेंडीलासुद्धा आपल्याला तिखट नाही टाकायचं आहे, खाली हळद मीठ आणि तेल टाकायचं आहे, जिरे मोहरीची फोडणी घालायची आहे। बस एवढं केलं की आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच त्यामध्ये गवारीच्या शेंगासुद्धा अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर ह्या तिन्ही भाज्या मी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाज्या थोड्याशा वाफेवर ठेवून लगेच मी एकीकडे खीर जी आहे ती आपली हटवून घेतलेली आहे। हे काय झालेलं आहे की एक झाली की एक भाजी आपल्याला करून घ्यायची आहे, त्यामुळे कुठली भाजी कधी केली आणि एका सोयीनं रेसिपी कुठलीच आलेली नाही आहे तुम्हाला। पण थोडासा सगळा व्हिडिओ बघा तुम्ही, मग त्यानंतर तुमच्या थोडं लक्षात येईल की हे म्हणजे आता ही भाजी परतेपर्यंत लगेच वरणाला फोडणी घातलेली आहे, लगेच खिरीचं वर ठेवलेलं आहे, एकीकडे लगेच भज्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। तर असं करत करत स्वयंपाक केलेला आहे। तर हे बघा इथं भज्याचं पीठ आता तुम्हाला दिसत आहे, याच्यामध्ये सर्व मटेरियल टाकून घेतलेलं आहे मी आणि व्यवस्थित कालून खीर शिजली की खिरीला फोडणी घातली आणि एकीकडे लगेच आपले भजे काढण्यासाठी कढई ठेवलेली आहे। तर तेवढ्यात गुरुवार असल्यामुळे आमच्या इथे प्रत्येक गुरुवारी लाईट जाते आणि गुरुवार असल्यामुळे 11:30 वाजताच लाईट गेलेली आहे। 11:15-20चा काहीतरी टायमिंग झालता, त्याच टायमामध्ये लाईट गेलेली आहे। तर इथे मी खीर हटवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपली विलायची, बडीशोप आणि खोबरं जे मी कालच खिसून ठेवलं होतं, आज नाही खिसून ठेवलेलं मी, तर ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। विलायची पावडर आणि बडीशेपचं पावडर जे आहे ते मी करून ठेवलं होतं आणि खोबरंसुद्धा खिसून ठेवलेलं होतं, तर ते मी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे आणि चवीपुरता साखर टाकलेलं आहे। तुम्ही दूध तुमच्या ह्याच्यानुसार टाका, आवडीनुसार। दूध नाही टाकलं तरी चालतं ह्या खिरीला आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गूळ घाला, तर एकदम छान लागते ही पण खीर। तर चला इथं तुम्हाला कुठलेच कामं एका सोयीनं आणि एक रेसिपी एका सोयीनं दाखवण्यात नाही आलेली, हे थोडंसं ते थोडंसं असं म्हणजे आलटून पालटून सगळे कामं दाखवण्यात आलेले आहेत। तर चला असो, थोडासा व्हिडिओ पूर्ण बघितल्यास तुमच्या लक्षात येईल। तर इथं खीर थोडीशी आपल्याला म्हणजे साखर वगैरे विरघळला आणि थोडीशी गरम ह्याच्यावर चटचट झाली की त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे आणि दूधसुद्धा तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला आवडत असेल तर घाला। ह्या खिरीमध्ये नाही घातलं तरी पण चालतं, ही खीर आहेच तशी कमी साहित्यात आणि चविष्ट लागणारी। त्याच्यामध्ये खाली गूळ आणि तुम्ही मसाला जरी टाकला आपला ड्रायफ्रूटचा वगैरे तरी पण ही चांगली लागते, दूध नाही टाकलं तरीसुद्धा चालते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दूध नक्की घाला। तर चला, कोणी कोणी खाल्लेली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर ज्यावेळेस पितृपक्षांचं जेवण असतं त्यावेळेस आमच्या इथे खीर नक्की आवर्जून करतात, तुमच्या इकडे काय बनवतात ते मला नक्की सांगा। तर इथे मी भज्याचं आणि आपले जे हे आहेत वडे आहेत त्याचं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकीकडे आता वडे आणि भजे करून घेणार आहे। तर भजी जे आहेत वडे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित आपण जे कोंडुळे म्हणतो बघा त्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला असे व्यवस्थित भज्यासारखे तळून वगैरे घ्यायचे नाही येतं। तर चला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडेसे गोल गोल करून चपटे करायचे असे, जसे की अनारसे टाईप आपण करतो बघा त्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत। तर इथे मी करून घेतलेले आहेत आणि हे वाटण जे आहे थोडंसं जाडसर आलेलं आहे, पण याला काही प्रॉब्लेम नाही आहे। जाड जर आले तर थोडे कडक होतात आणि बारीक आले तरी पण कडक होतात, ह्याला एकदम मीडियम प्रमाण लागतं ह्याच्यावालं। तर आपल्याला जसं शक्य होईल तसं तुम्ही करून घ्या। ह्याचं शक्यतो काय करायचं, मुगाची डाळ टाकून आपण थोडंसं दळून आलं तरी पण चालतं। तर हे माझ्याकडे मुगाची डाळ नव्हती, संपलेली होती, त्यामुळे मी जे मुग आहेत तेच भिजू घालून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि थोडंसं त्यामध्ये हे एकदम म्हणजे असं मोडू नये किंवा त्याचं पीठ एकदम भगर भगर होऊ नये त्यासाठी थोडंसं बेसन पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे। तर चला छान झालेले आहेत बघा आपले हे वडे जे म्हणतो आपण ते छान झालेले आहेत। तर आता बऱ्यापैकी आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे। इथं भजी झालेले आहेत, पापड झालेले आहेत, वडे करून घेतलेले आहेत आणि कारल्याची भाजी केलेली आहे, गवारीच्या शेंगा केलेल्या आहेत, भेंडी केलेली आहे, खीर केलेली आहे, कढी केलेली आहे, वरण केलेलं आहे आणि
बस एवढ्या भाज्या आपण करून घेतलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये अजून इथं मी बघितलेलं आहे, आपल्याला आळूचे पानं भेटत असतील तर ते सुद्धा करायचे आहेत. मी नाही केलेली ती पानं. तर आजच्या पितरांच्या जेवणामध्ये सुद्धा जेवढं असेल तेवढं कमीच असते. तर ही बघा आपली पितरांची थाळी अशा प्रकारे झालेली आहे. तर चला, राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे मी. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या इकडे काय काय पदार्थ असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय. आणि हो, इथे एक तुम्हाला सांगायचं राहिलं की इथं आपण येसूर बनवलेला आहे. येसूर आणि बेसनाच्या ज्या वड्या आहेत त्या सुद्धा बनवलेल्या आहेत. पण इथं आपलं वाटण वगैरे मी काढलेलं नाही आहे आणि लाईट गेली होती, त्यामुळे तुम्हाला तसंच शेअर केलेलं आहे. तर ती रेसिपी तुमच्याशी शेअर करण्यात नाही आलेली. ऑलरेडी मी तुमच्याशी एकदा दोनदा शेअरसुद्धा केलेली आहे येसूर वड्या म्हणून. तर त्याच पद्धतीची ही सुद्धा आहे.